प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. सर्व क्रांती मित्रांना क्रांतिकारी जय भीम. मी भीमप्यांथर राजेश गवळी आपल्या सर्वांचे प्रस्थापित जुलमी व्यवस्थेच्या विरोधात भीम विचाराने लढणाऱ्या भीमप्यांथर या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये महामंगल स्वागत करतोय. क्रांती मित्रांनो, गेल्या 2 दिवसांपासून मला अनेकांनी राहुल गायकवाड या वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूरमधील पळपुट्या उमेदवाराच्या पळपुटेपणाबद्दल एखादा व्हिडिओ बनवावा असा आग्रह केला होता. पण कोण कुठला हा राहुल गायकवाड, ज्याला जिल्ह्यात सोडा त्याच्या गावात सुद्धा राजकीय किंमत नाही, अशा राहुल गायकवाड या व्यक्तीबद्दल माझ्यासारख्या व्यक्तीने व्हिडिओ बनविणं म्हणजे नाहक त्याला मोठं करण्यासारखं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत नव्हतो. पण या राहुल गायकवाड यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर जो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलाय, तो व्हिडिओ मी आज सकाळी पाहिला आणि खरोखरच तळपायाची आग मस्तकात गेली. माणसाने बेईमानी करावी तर किती करावी, गद्दारी करावी तर ती कुठवर करावी, याला काही मर्यादा आहे की नाही? राहुल गायकवाड यांना राजकीय निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि तो अधिकार शाबूत ठेवून राहुल गायकवाड यांनी गद्दारीची पूर्ण हद्द पार पाडल्याने गद्दारांची गद्दारी समाजापुढे आणणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय. अर्थात राहुल गायकवाड हा विषय माझ्यासाठी अत्यंत चिल्लर असा विषय आहे. मुळात हा जो कोणी राहुल गायकवाड आहे ते अक्कलकोटमधील रहिवासी असून त्यांच्या वडिलांवर म्हणजे काशीनाथ गायकवाड यांच्यावर, हे काशीनाथ गायकवाड पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत होते. आता ते सेवानिवृत्त असले तरी त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वोच्च नेते सुशील कुमार शिंदे यांचे फार मोठे उपकार असल्याने त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आणि इतर काही लाभ पदरात पाडून घेण्यासाठी काशीनाथ गायकवाड यांच्या मुलानं म्हणजे राहुल गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीला धोका देऊन आंबेडकरी जनतेच्या भावनांशी गद्दारी करून अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा सोलापूरमधील काही पदाधिकारी जाहीरपणे सोशल मीडियावर करताना दिसून येत आहे. त्या पद्धतीच्या पोस्ट फेसबुकवरती आपल्याला दिसून येत आहेत. अर्थात या फेसबुकमध्ये किती खरं आहे खोटं आहे हे राहुल गायकवाड आणि तिथले पदाधिकारी यांनाच माहिती आहे. त्यामुळे मी याच्या खोटेपणाबद्दल मी इथं काही बोलणार नाही. परंतु जर दुर्दैवाने हे खरं असेल तर ही फार मोठी गंभीर गोष्ट आहे. ज्या राहुल गायकवाड यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली त्यांना त्यांच्या गावात सुद्धा कोणी ओळखते किंवा नाही माहीत नाही, पण त्यांना वंचित बहुजन आघाडीनं सोलापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना लोक ओळखू लागले. त्या राहुल गायकवाड यांनी त्याच वंचित बहुजन आघाडी बरोबर गद्दारी करून उमेदवारी मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यानंतर त्यांनी या गद्दारीचे समर्थन करताना त्यांच्या तोंडातून त्यांनी अक्षरशः गरळ ओकलं, अक्षरशः विष ओकलं. 15 दिवस आधी स्वतःच्या घराच्या बाजूला सुद्धा माहीत नसणाऱ्या माणसाला ज्या पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली त्यास ऐसान फरामोश, नमक हराम, तुम्हाला जे काही म्हणायचे ते म्हणा. पण ह्या व्यक्तीनं त्या पक्षाच्या निस्वार्थी कार्यकर्त्यांची, पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची बदनामी करावी हा किती कोडगेपणा आहे. त्यांनी नीचपणाचा कळस गाठताना कार्यकर्त्यांना दलाल म्हटलं, किती हा निर्लज्जपणा. त्यामुळेच या व्यक्तीला मी जाहीरपणे पत्र लिहित आहे. राहुल गायकवाड जय भीम. तुम्ही बोरकरी संप्रदायाच्या गांधीवादी काँग्रेसला समर्थन देण्यासाठी आंबेडकरी जनतेशी गद्दारी केली असल्याने तुम्हाला मी केलेला जय भीम तुम्ही स्वीकारणार नाही हे मला माहीत असून देखील मी तुम्हाला जय भीम केला. याला कारण जय भीम हा तमाम मानवतावाद्यांचा प्राण मंत्र असल्याने, जय भीम हा अन्यायाविरुद्ध उगारलेला चाबूक असल्याने आणि गुलामांना गुलामीची जाणीव करून देणारा तो महामंत्र असल्याने मी तुम्हाला जय भीम केला.
तुम्हाला मी पत्र लिहिण्याचे कारण माहीतच असेल, तुमची गद्दारी. होय, तुमचे कार्यकर्तृत्व इतकं काही अफाट नाही की मी तुम्हाला खास वेळ काढून पत्र लिहू. मुळात तुमची ओळख तरी काय? काशीनाथ गायकवाड म्हणजे KP गायकवाड या सेवानिवृत्त पोलीस उपायुक्तांचा पोरगा, मुलगा, एवढीच तुमची ओळख. ह्या पलीकडं तुमची ओळख काय? तुमचे स्वतःचे असे काही कार्यकर्तृत्व नसताना, अस्तित्व नसताना सुद्धा तुम्हाला आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी सोलापूरमधल्या काही कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून तुम्हाला उमेदवारी दिली. असं असतानाही तुम्ही शेवटच्या दिवशी, अगदी शेवटच्या क्षणी गद्दारी केली. आणि ही गद्दारी करताना काही तारे सुद्धा तोडले, त्याचा मी आज परामर्श घेणार आहे. तुम्ही म्हणताय की मी सोलापूरच्या मैदानात लढण्यासाठी उतरलो होतो, पण माझा गेल्या 15 दिवसांचा अनुभव पाहता मला असं वाटतंय की मला लढण्यासाठी मैदानात सोडलं आहे, पण माझ्या हातात बंदूक दिली आहे, पण त्यासाठी लागणाऱ्या गोळ्या मला दिलेल्या नाहीत. वाह राहुलजी, वाह, काय तारे तोडले. अहो, लढणारा माणूस हर तऱ्हेने लढत असतो. तो रणमैदानातून पळून जाण्याचे बहाणे शोधत नसतो. समोर जुलमी पेशव्यांचे सुमारे 25-30 हजार सैन्य आधुनिक हत्यारांसह सुसज्ज असतानाही केवळ 500 इतकं सैनिकांचे सैन्य असताना आमच्या शूरवीर बहादर महान सैनिकांनी हातात मिळेल ते हत्यार घेऊन पेशवाईच्या विरोधात दंड थोपटले आणि या भूतलावरील न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक महान विजय मिळवला. तुमच्यासारखे कारणे देऊन पळपुटापणा दाखवला नाही, शेपूट घालून रणांगणातून ते पाळले नाहीत. ते बिनधास्त भिडले, लढले आणि जिंकून दाखवलं. अहो दादा, निदान तुमच्या हातात बंदूक तरी दिली होती. तुम्ही तुमची मर्दुमकी दाखवायची होती. मर्दुमकी दाखवायचे सोडून तुम्ही चक्क पळाला. याची तुम्हाला वाटो न वाटो, पण आम्हाला लाज वाटते. बहुजन प्रजाप्रती पालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकराला म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना शत्रूच्या वेढ्यातून, कैदेतून सुखरूपपणे सोडवण्यासाठी सुमारे 6 लाखांच्या फौजेत घुसलेल्या महान शूरवीर रायप्पा महाराकडं कोणतं हत्यार होतं? पण घुसलेला रायप्पा शत्रूंच्या फौजेला कापायला आतमध्ये बिनधास्त बेधडक पळपुटेपणा हा मा शूरवीरांच्या रक्तातच नाही. मग राहुलजी, तुम्ही असा पळपुटेपणा का केला? राहुलजी, तुम्ही पुढे असं म्हणताय की लढणं हा एक भाग झाला, हार जीत हा पुढचा भाग झाला. पण जे सैनिक थाऱ्यावर नाहीत अशा सैनिकांना घेऊन लढणं, यातून अपेक्षित यश मिळणं शक्य होत नाही. सोलापूरमध्ये अर्धवट लढण्याचाच प्रकार वाटत होता. अर्धवट लढण्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला आपण वाट मोकळी करतोय, त्यांना सोयीस्कर करतोय, याची मला काळजी वाटत होती. माझ्यामुळे भारतीय जनता पक्षाचा एक नेता संसदेमध्ये जाईल आणि संविधानाला धोका होईल असं कोणतंही काम मला करायचं नव्हतं. वा दादा वा, तुमच्या ह्या बोलण्यातून तुमचा बालिशपणा, पोरकटपणा, नादानपणा सिद्ध होतो. यातील पहिल्याच वाक्यात तुम्ही म्हणताय की लढणं हा एक भाग झाला, हार जीत हा पुढचा भाग आहे. अरे पण दादा, तुम्ही लढलेच नाही, तुम्ही रणांगणातून पळाले, मग हारण्याचा वा जिंकण्याचा प्रश्न येतो कुठं? त्यानंतर तुम्ही असं म्हणताय की जे सैनिक थाऱ्यावर नाहीत अशा सैनिकांना घेऊन लढणं, यातून अपेक्षित यश मिळणं शक्य होत नाही. पण तुम्ही हे जे काही म्हणताय त्याच्या उलट परिस्थिती असल्याचे मला कळाले. मला मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर फिरत असणाऱ्या काही बातम्यांनुसार तुम्हाला वंचितनं उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर आणि तुम्ही निवडणुकीच्या रणांगणातून म्हणजे पळवाट काढण्याच्या दिवसापर्यंत 15 दिवसात सुमारे 3 बैठकांचे आयोजन तिथल्या स्थानिक कमिटीने केलं होतं. पण तुम्हीच थाऱ्यावर नसल्याने ह्या बैठकांना तुम्ही उपस्थित नव्हता असं तिथल्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे खरं आणि खोटं हे तुम्हाला माहिती आहे, त्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे, मला माहित नसल्यामुळं मी यावरती अधिक भाष्य करणार नाही. पण उमेदवारी
पवार मरल्यापासून तुम्ही 15 दिवस कुठं गडप झाला होता? हा सवाल तिथले कार्यकर्ते विचारत आहे. तुम्हाला कार्यकर्ते शोधत असताना तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हता. हे खोटं आहे का? राहुलजी, तुम्ही म्हणता की माझ्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला फायदा होऊन तो उमेदवार निवडून येईल. तुमच्यात लढण्याची हिंमत नसल्याने तुमचे हे म्हणणे आपण एक वेळ मान्य करू, पण तुम्हाला हे कळायला किंवा तशी बुद्धी यायला 15 दिवस लागले. वंचितला तिकीट मागताना ही बुद्धी नव्हती आणि ते देखील अगदी शेवटच्या क्षणी तुम्हाला बुद्धी आली. अहो राहुलजी, आम्हाला तुम्ही तुमच्यासारखे दूध खुळे समजता की काय? तुमचा करता करविता धनी हा वेगळा असं दुसरा कोणीतरी आहे हे आम्हाला कळत नाही असं तुम्हाला म्हणायचे आहे काय? राहुलजी, तुम्ही म्हणता की संविधानाला धोका निर्माण होईल असं माझ्याकडून होऊ नये म्हणून मी रिंगणातून माघार घेतली किंवा पळ काढला. याचा अर्थ काँग्रेसवाले भारतीय संविधानाचे रक्षण करते आहे असं तुम्हाला म्हणायचे आहे का? अहो, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक आदरणीय कांशीरामजी साहेबांच्या शब्दात सांगायचे झाल्यास एक नागनाथ आहे तर एक कोबरा आहे. दोघंही आंबेडकरी आंदोलनाचे दुश्मन आहेत. भारतीय संविधानाची जागोजागी पायमल्ली होत असताना काँग्रेस गप्प का होती? संविधानातून धर्मनिरपेक्ष शब्द गाळण्याचा प्रयत्न झाला तेव्हा काँग्रेसनं आवाज का उठवला नाही? काँग्रेसला संविधानाबद्दल इतकी काळजी आहे तर मग ज्यावेळी काही देशद्रोही भारतीय संविधानाची प्रत दिवसा ढवळ्या दिल्लीच्या रस्त्यांवर पेटवत असताना काँग्रेसने त्या देशद्रोह्यांविरुद्ध ठोस अशी भूमिका का घेतली नाही? बाबासाहेबांचे भारतीय संविधान या देशातल्या प्रत्येक नागरिकांना सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार देत असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय सरकार तरुणांच्या हाताला रोजगार देत नव्हतं, दिवसेंदिवस महागाई वाढवत होतं. याचा अर्थ असा की भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारा जगण्याचा अधिकार ते एक प्रकारे नाकारत होते. अशा वेळी काँग्रेस पक्षाने गोरगरिबांच्या प्रश्नांवर किती आंदोलन उभी केली. एकटे राहुलजी गांधी, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, कमालीचा आदर आहे. तो एकटा व्यक्ती लढतोय, प्रामाणिकपणे लढतोय, पण एकटे राहुलजी गांधी वगळता गरिबांच्या प्रश्नांवर लढणारा काँग्रेसमध्ये कोण इमानदार नेता आहे? राष्ट्रीय पातळीवर जाऊ द्या हो. अहो, ज्या सोलापूरच्या मैदानातून तुम्ही पलायन केलं त्या सोलापूरमध्ये आमच्या दलित, शोषित, वंचित सर्वहारा समूहावर जे अनन्वित अन्याय अत्याचार झाले किंवा होत आहे त्या विरुद्ध कोणता काँग्रेसचे नेता माईसा लाल बोललाय का हो? का आम्हाला जीव नाही? जिथं आमच्या जगण्याची हमी तुमच्या काँग्रेसचे लोक देत नाही, जिथं आमच्या जगण्याची गॅरंटी तुमच्या काँग्रेसचे लोक देत नाही, तिथं राहुलजी तुम्ही संविधानाच्या रक्षणाच्या गप्पा मारताय. राहुल गायकवाड, तुम्ही आणखी काही मुक्ताफळं उधळताना म्हणताय की मुवमेंट अशी उभी राहत नाही. येथील आंबेडकरी जनता निरागस आहे. मुवमेंटसाठी निरागस नेते तयार झाले पाहिजे तरच निरागस मुवमेंट उभी राहील. चळवळीत काही चांगलं लोक आहेत, पण या मोजक्या लोकांना सोडून येथे मला प्रत्येक जण ब्रोकर दिसला आहे. प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ घेऊन आलेला आहे. असंही बिनपुराचे तारे तुम्ही तोडले आहेत. रणांगणातून पळून जाणारा पळपुटा माणूस आम्हाला आंबेडकरी मुवमेंट शिकवणार? ज्याचा आंबेडकरी लढ्याशी काही संबंध नाही असा माणूस आम्हाला आंबेडकरवाद शिकवणार? वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन ज्याला 15 दिवस देखील झाले नाही असा माणूस वंचित बहुजन आघाडीच्या निस्वार्थी कार्यकर्त्यांना अक्कल शिकवणार? अर्थात आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांची घोडचूक आहे असं मला वाटतंय. ज्या माणसाला वंचित बहुजन आघाडीशी काही संबंध नाही अशा व्यक्तीला उमेदवारी का म्हणून दिली? राहुलजी, तुम्हाला वंचित मध्ये सगळीकडे ब्रोकर दिसत आहे असं तुम्ही तारे तोडताना म्हटलं आहे. या वेडपटपणावर मी काय बोलू? काय वेळ झालेल्यांना ज्याप्रमाणे सगळीकडे पिवळं पिवळं दिसतंय तसं तुम्हाला सगळीकडे दलाल दिसू लागण्यास नवलते काय? तुम्ही म्हणता की आंबेडकरी मुवमेंट तुमच्या रक्तात आहे. असेलही रक्तात, कारण हल्ली असं बोलण्याची फॅशन सगळीकडे बोकाळली आहे. त्यामुळे तुम्ही असंही बोलू शकता
त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण राहुलजी ह्या महाराष्ट्रात आंबेडकरी जनतेवर अन्याय अत्याचार होताना, आंबेडकरी तरुणांचे मुडदे पडताना, आमच्या माय बहिणींच्या आया बहिणींच्या इब्रहतीला जातीय आतंकवाद्यांकडून हात घातल्या जात असताना तुमचे रक्त कधी पेटल्याचे दिसले नाही, तुमचे रक्त कधी सळसळताना दिसलं नाही, तुमचे रक्त कधी उसळताना दिसलं नाही. अशा वेळी तुमचं रक्त थंड पडलं होतं का? तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं रक्त? अर्थात राहुलजी, तुम्हाला वंचित बहुजन आघाडीवर आरोप प्रत्यारोप करण्याचा, टीका टिप्पणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण असं करताना तुम्ही आंबेडकरी मुवमेंटला बदनाम करता कामा नये याची काळजी घ्यावी. तुम्ही किंवा काँग्रेसी म्हणतात त्याप्रमाणे मोदी व भारतीय जनता पक्षाला निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी आंबेडकरी पक्षाने निवडणुकीच्या राजकारणात उतरू नये काय? तसंही पाहिलं तर काँग्रेसमधून निवडून येणारे उद्या भारतीय जनता पक्षात जाणार नाहीत, याबद्दल त्यांचे नेते सुद्धा गॅरंटी देऊ शकत नाही. याचा अर्थ आज आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार काँग्रेसला जरी मतदान केलं तरी ते भाजपलाच मतदान ठरणार आहे. त्यामुळे आम्हाला काँग्रेस आणि भाजपाही दोघंही नकोय. भारतीय जनता पक्षाला हरवायचे, याचा अर्थ भाऊराव बोरकरी संप्रदायाच्या गांधीवादी काँग्रेसला शरण जायचे का? स्वाभिमानी आंबेडकरी मुवमेंटला काँग्रेसच्या गोठ्यात बांधायचे का? आमच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी काँग्रेसी गोठ्यात इतर नकली आंबेडकरी नेत्यांसारखे सालगडी म्हणून गुलामीचे जीवन जगावे काय? काँग्रेसी फेकतील त्या उष्टा खरकट्या हड्डीवर जगायचे काय? काँग्रेसी पंक्तीमध्ये मागच्या रांगेत बसून उष्ट्या पत्रावळ्या आम्ही उचलायच्या का? राहुलजी, तुमच्या सारख्या भेकड, डरपोक व पराभूत मानसिकता असलेल्या लोकांनी आंबेडकरी मुवमेंटला लढ्याला दिशा देण्याचे व नाहक सल्ले देण्याचे फडतूस काम करू नये. काम त्वरित थांबवावं. वास्तविक पाहता काँग्रेस व भाजपा हे दोघंही प्रस्थापित व्यवस्थेचे समर्थक असणाऱ्या सरंजामी पक्षांना टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षासह सर्व रिपब्लिकन व पुरोगामी पक्ष संघटनांनी एकत्रित येऊन सशक्त अशी तिसरी आघाडी निर्माण करून या देशाची सत्ता आपल्या ताब्यात घेऊन या देशावर बहुजनांची सत्ता आणणं अपेक्षित आहे. पण तसं न होता भारतीय जनता पक्षाला नेस्तनाभूत करण्यासाठी आमच्यातले बहुजन नेते, पराभूत मानसिकता असणारे आमचे बहुजन नेते पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या मेलेल्या काँग्रेसला जिवंत करण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहे. हे चित्र वेदनादायक आहे. असं जर झालं तर मग जिवंत झालेली काँग्रेस पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणांना पुढं रेटत बहुजन विरोधी धोरण आखायला सुरुवात करणार, एवढं मात्र नक्की. स्वतः जिंकण्याऐवजी पुन्हा एकदा भाजपाला हरवण्याच्या नावाखाली काँग्रेसला जिंकून देण्याचा प्रयत्न आमचे बहुजन नेते करताना दिसत आहे. यामुळे कधी काँग्रेस तर कधी भाजपा, कधी भाजपा तर कधी काँग्रेस आलटून पालटून निवडून येतात. पण आमचे काय? आम्ही कधी सत्ताधारी होऊ? या देशाची शासनकर्ती जमात बनण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न आम्ही कधी पूर्ण करणार? आमची झोपडी उद्ध्वस्त होत असताना आम्ही मात्र इतरांचे महाल शाबूत ठेवण्यासाठी धडपडत आहोत, हे नक्कीच घोषणार्ह नाही. इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर काँग्रेस जनतेसाठी लढत नाही, आंदोलन मोर्चे काढत नाही. शेतकरी वर्गासाठी बेरोजगारी, महागाई, भाव वाढ या जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर, तसेच दलित, आदिवासी व ओबीसी समाजासाठी लढत नाही, आंदोलन करत नाही. फक्त संविधान धोक्यात आलं आणि ते वाचवायचे आहे, जिवंत ठेवायचे आहे असे रडगाणे लावून पुन्हा सत्तेवर येते, हे असं सुरू राहणार. जे हा काँग्रेस व बीजेपी या दोन्ही पक्षाशी समान अंतर राखून असतात व दोन्ही पक्षांशी संघर्ष करतात, लढतात, त्यांना मग ते आमची बहुजन समाज पार्टी असो की वंचित बहुजन आघाडी असो, त्यांना काँग्रेसी लोक आमच्यातल्याच काही गद्दारांना हाताशी धरून बहुजन समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे असं अपप्रचार करायला लावतात, आम्हाला हिणवतात. जोपर्यंत एकाच वेळी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांशी बहुजन समाज संघर्ष करणार नाही तोपर्यंत काही साध्य होणार नाही. महाराष्ट्रात आज घडीला फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव लढाऊ पक्ष असल्याने
आपण आपली आंबेडकरी मुवमेंटला आणि भारतीय संविधान व भारतीय लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या आंबेडकरी पक्षांना सशक्त करणं हे राहुलजी तुमच्या सारख्यांकडून अपेक्षित असताना तुम्ही सुद्धा प्रस्थापित व्यवस्थेला शरण गेलात याचे दुःख वाटते। अर्थात यासाठी मी तुम्हाला दोष देणार नाही, कारण तुमच्या डीएनए मध्ये आंबेडकर मुवमेंट आहे की नाही मला माहीत नाही, पण निवडणुकीच्या रणांगणातून तुम्ही पलायन केलं याचा अर्थ प्रस्थापितांविरुद्ध लढण्याची तुमच्यात हिंमत नाही। त्याला तुम्ही तरी काय करणार? खरे आंबेडकरवादी व्हा, मग पहा जगात कोणालाही घाबरण्याची, कोणत्याही महाशक्तीला घाबरण्याची वेळ येणार नाही। थांबतो, नंतर आवश्यकता वाटली तर पुन्हा एखादं पत्र लिहीन। नमो बुद्धाय, तुमचा हितचिंतक भीम पॅन्थर राजेश गवळी। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।